आपण पैशांची बचत करण्यासाठी ते बँक अकाउंटमध्ये जमा करतो. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे बँक अकाउंटमध्ये जमा केले तर तुम्हाला थेट इन्कम टॅक्सची नोटीस सुद्धा येऊ शकते. ऑनलाईन व्यवहारांसाठी नाही, पण कॅश व्यवहार असेल तर ही कारवाई तुमच्यावर होऊ शकते. वेगवेगळ्या बँकांत कॅश जमा करायचे नियम वेगळे असतात. शिवाय बँक अकाउंटच्या वेगवेगळ्या कॅटेगरी सुद्धा असतात. पण या सगळ्यांसाठी कॅश जमा करण्याची एक लिमिट असते. आता समजा तुमच्या बँक अकाउंटमध्ये 5 लाख रुपये कॅश जमा करायची लिमिट आहे आणि तुम्ही अचानक तुमच्या बँक अकाउंटमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश जमा करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. एक तर जास्त कॅश जमा केल्यास अकाउंट तात्पुरतं बंद केलं जाऊ शकतं आणि दुसरं म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमचं दार ठोठावू शकतं. आता काही जण म्हणतील, बिझनेसच कॅशमध्ये होत असेल तर मग काय करायचं? सुरक्षेसाठी आम्ही पैसे अकाउंटमध्ये ठेवतो, तिकडे सुद्धा लिमिट लावली तर जास्तीचे पैसे आम्ही कुठे ठेवायचे? डोंट वरी, यावर सुद्धा उपाय. अकाउंटचं लिमिट वाढवणं. तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधून अकाउंटचं लिमिट वाढवू शकता. मात्र जर बँक अकाउंट उघडतानाच अकाउंट लिमिट सारखी बेसिक माहिती जाणून घेतली ना, तर अशी उठाठेव करण्याची काहीच गरज पडणार नाही. असो, तुमचा व्यवसाय कॅशमध्ये होत असेल तर तुम्हाला हा महत्त्वाचा नियम लक्षात घ्यायलाच हवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा भविष्यात कोणतेही आर्थिक व्यवहार करताना अडचणी येणार नाहीत.